कोल्हापूर लोकसभेत मानावरनं सध्या चांगलीच जुंपली आणि त्यामध्ये आता भर पडली ती शिंदेंच्या शिवसेनेने केलेल्या धक्कादायक दाव्यांची। राज्यसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंची अवहेलना केली होती आणि त्यासोबत संभाजीराजेंच्या प्रवेशासाठी ठाकरेंनी दबाव टाकला होता असं उदय सामंत यांनी म्हटलंय। संभाजीराजेंकडून ड्राफ्ट लिहून घेण्यात आला आणि या ड्राफ्टमध्ये त्यांनी कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे असं लिहून घेण्यात आलं असंही सामंत म्हणाले। हा ड्राफ्ट मीच लिहून घेत होतो असं देखील सामंतांनी सांगितलंय। निवडणूक आहे, मला तिकीट मिळणं आवश्यक आहे किंवा नाही हा नंतरचा प्रश्न आहे, पण माझ्यासारख्या व्यक्तीची ज्या पद्धतीनं तुम्ही अवहेलना करताय ही मला मान्य नाही। त्याच्यामुळे तुम्हाला मला जर तिकीट द्यायचं असेल तर ज्या ठिकाणी मी राहिला आहे त्या ठिकाणी तुम्ही यावं। आणि छत्रपती संभाजीराजे माझ्या घरातून उठून निघून गेले, शासकीय बंगल्यातून। त्याच्यानंतर परत मला फोन आला की काही करून त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करून घेतलाच पाहिजे। छत्रपती संभाजीराजे छत्रपतींच्या वंशातले असल्यामुळे ते शिवसेनेमध्ये असले पाहिजेत आणि असं वाक्य होतं, एखादा तरी छत्रपती आपल्या पक्षात पाहिजे। म्हणून मी जे संभाजीराजे म्हणालेत की एक मंत्री होते, मी स्नेही म्हणालेत ते मिलिंद नार्वेकर आणि एक खासदार म्हणालेत ते खासदार अनिल देसाई, हे आम्ही ओबेरॉय हॉटेलला गेलो।